गावाकडच्या 50 बातम्या या बुलेटिनमध्ये स्वागत. सुरू करूया वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना. नागपूरमधील संचारबंदी हटवल्यानंतर शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागपूर दंगलीचा सूत्रधार फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालणार असल्याची माहिती आहे. फहीम खानच्या परिवारानं मनपाने काही फूट जागेवर अतिक्रमण केल्यानं या जागेवर पालिका बुलडोझर चालवणार आहे. बातमी बीडमधून. बीडमधील सतीश भोसले उर्फ खोक्याची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्याला शिरूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. खोक्याला पुन्हा पोलीस कोठडी दिली जाते का न्यायालयीन कोठडी याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर कोल्हापूर सत्र न्यायालयानं तो फेटाळलेला आहे. त्यानंतर अटक टाळण्याकरता त्यानं मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राजे मुधोजी भोसले यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील बस जळीतकांड प्रकरणात व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या मालकाची पोलिसांनी चौकशी केली. बस चालकाला बेन्झिन केमिकल कसं मिळालं? बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त आसन बसवण्यात आले होते का? असे प्रश्न पोलिसांकडून विचारण्यात आले. चौकशी करण्यात आली असं सांगण्यात येत आहे. राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट सक्रिय होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. रविवारी दुपारी सोलापुरात 41.8, नाशिकमध्ये 41.5, पुण्याचं तापमान 40 अंशांवर गेलं होतं. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. राज्याच्या ग्रामीण भागासह शहरी भागातही उन्हाची तीव्रता वाढतीच आहे. अनेक जिल्ह्यांमधील तापमान 40 अंशांच्या वर गेलं आहे. त्यामुळे दुपारी उन्हात चालणं नकोसं झालं आहे. रविवारी मुंबईकरांनीही कडक उन्हाचे चटके सहन केले. सांताक्रूजमध्ये 34 अंश तापमान नोंदवलं गेलं. याचवेळी हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळे मुंबईकर घामाघूम झाले. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय. उन्हाचा पारा वाढल्यानं सुटीच्या दिवशीही रस्त्यावर शुकशुकाट बघायला मिळतोय. सकाळी 9 वाजल्यापासून उन्हाची तीव्रता जाणवत असल्यानं नागरिक चांगलेच हैराण झाले. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांमधील गर्दी नियंत्रणात ठेवण्याकरता रेल्वे नवीन फॉर्म्युला अंमलात आणण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच रेल्वेची जितकी क्षमता असेल त्याच हिशोबाने प्रवाशांना तिकीटं मिळू शकणार आहेत. ट्रेनमध्ये जितक्या जागा असणार आहेत त्याहून काही टक्केच अधिक तिकीटं देण्यात येणार आहेत. मुंबईत पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवर आता स्मार्ट तिकीट खिडकी उघडण्यात आली आहे. त्यामुळे खिडक्यांवर ऑनलाईन पद्धतीनं पैसे देणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळालाय. यापूर्वी रोख आणि ऑनलाईन अशा दोन्ही पर्यायांकरता एकच खिडकी असल्यानं ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांना रोख रक्कम देणाऱ्यांसोबत ताटकळत उभं राहावं लागत होतं. रासायनिक खतांचा वापर वाढल्यानं पाण्यातील नायट्रेटचं प्रमाणही वाढलंय. हे प्रमाण प्रति लिटर 45 मिलीग्रॅमपेक्षा जास्त असायला नको. त्यामुळे पाणी गुणवत्ता सर्वेक्षण आणि सहनियंत्रण कार्यक्रमांतर्गत गाव पातळीवर रासायनिक आणि जैविक तपासणी दर 3 महिन्यांनी केली जात आहे. घरांच्या विक्रीत सातत्यानं घट होत असल्याचं समोर आलंय. घरांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती आणि आर्थिक वाढीच्या चिंतेमुळे 9 प्रमुख शहरांमध्ये घरांची विक्री 23% कमी होण्याचा अंदाज आहे. रिअल इस्टेट डेटा विश्लेषण कंपनीनं यासंदर्भात आकडेवारी जारी केली. पुण्यामध्ये दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढतीये. त्यामुळे थंडावा मिळावा याकरता गोळा, ज्यूस, लिंबू सरबत पिण्याला पसंती आहे. मात्र दुसरीकडे अखाद्य बर्फाचा सर्रास वापर होत असल्यानं पुणेकरांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे FDA कारवाई करणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील नियोजित 5 रेल्वे प्रकल्प निधी अभावी रखडलेत. वैभववाडी, कोल्हापूर आणि चिपळूण कराड या प्रकल्पांचं सर्वेक्षण यापूर्वी झालंय. मात्र नियोजित प्रकल्प निधी अभावी रखडून ठेवण्यात आलेत.
पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा अशा एकमेकांना जोडणाऱ्या प्रकल्पांची कामं अपूर्ण आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या 5 वर्षात अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर कारणांमुळे झालेल्या नुकसानीनंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 53,727 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत देण्यात आली, तर त्यापैकी 26,484 कोटी रुपये पीक विम्याचे आहेत. नाशिक जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षांच्या निर्यातीचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आलाय. सलग 7व्या वर्षी नेदरलँडमध्ये द्राक्षांचे सर्वाधिक कंटेनर नाशिकहून मुंबई मार्गे समुद्री प्रवासानं पोहोचले. 1 नोव्हेंबरपासून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली असून नाशिकमधून 6,372 कंटेनर्समधून 86,311 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली. उजनी धरणात एकूण 82.29% पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणातून सोलापूर जिल्ह्यातील अन्य धरणात पाणी सोडण्यात येत असल्यानं सध्या लघु आणि मध्यम प्रकल्पात उपलब्ध असलेला पाणीसाठा पुरेसा नसल्यानं पाणी टंचाई जाणवणार आहे. कराड इथल्या कृष्णा कारखान्याला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचा रेठरे बुद्रुक तालुका कराड इथला यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना ज्याच्या उच्च तांत्रिक कार्यक्षमतेकरता प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी ही माहिती दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरातील कोकंबा झरीअळी या भागातील नळपाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते पार पडलं. शहरातील पाणी टंचाईग्रस्त भागांना यामुळे दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड पन्हाळजे एसटी चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. बेदरकारपणे एसटी चालवून अनेक प्रवाशांचा जीव त्यानं धोक्यात घातला असा आरोप आहे. या एसटी चालकावर कारवाईची मागणी होतीये. येणाऱ्या खरीप हंगामात संपूर्ण विदर्भामध्ये लागवडीचं चित्र बदलण्याची शक्यता आहे. खुल्या बाजारात कापूस वगळता इतर सगळ्या पिकांचे दर कोलमडल्यात. किमान आधारभूत किमतीमध्ये सरकार कापूस खरेदी करेल या विश्वासावर शेतकरी कापसाची लागवड करण्याची शक्यता आहे. यातूनच बियाणं विक्रेत्यांनी गुढीपाडव्याच्या पर्वावर 2 कोटी पॅकेट्स कपाशी बियाण्यांची मागणी नोंदवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर टीटीई इंद्रजीत मीणा यांनी लोको पायलट अंकित बैरागी यांना सुटकेसच्या चेननं बेदम मारहाण केली. सीटच्या वादातून ही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत लोको पायलट गंभीर जखमी झाला. मारहाण करणाऱ्या टीटीईवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सोलापूर शहरात कावळ्यांच्या मृत्यूचं सत्र सुरूच आहे. 4 दिवसात 38 कावळे आणि इतर पक्ष्यांचा मृत्यू झालाय. सोलापुरातील कोंबड्यांचे नमुने तपासण्याकरता दिल्यानंतर कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली नसल्याचं निष्पन्न झालंय. सोलापुरामध्ये अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. 4 चाकी वाहनासह विविध कंपनीची विदेशी दारूचा 3,12,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अहिल्यानगरमध्ये येणाऱ्या काळात MIDC सुरू करण्यात येते, ज्यामध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती राज्याचे जलसंधारण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. श्री खंडोबा गडाचा कारभार पाहणाऱ्या विश्वस्त मंडळांपैकी 5 जणांनी वटणाला मल्हारी नाव देण्यास पाठिंबा दिल्यानं त्यांचा ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला. यावेळी ग्रामस्थ आणि भाविकांची माफी मागावी, अन्यथा गाव बंद करत आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला. कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी हद्दवाढ समर्थन कृती समिती आक्रमक झाली. आज कोल्हापुरात 18 गावांनी बंद पुकारला. गावातील सगळे व्यवहार बंद ठेवले जाणार असून कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध करण्यात येणार आहे. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील उत्तनमधील डोंगरी कारशेडला स्थानिकांनी विरोध केला. भविष्यात पर्यावरणाच्या अनेक समस्या उद्भवणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो 9 मार्गिकेतील कारशेडचा प्रश्न वादात अडकला आहे. कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्ग प्रकल्पात लवकरच सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. हा सल्लागार मेट्रोचा पर्यावरणीय प्रभाव अहवाल तयार करून वन आणि पर्यावरण संबंधी मंजुरी घेण्याची प्रक्रिया पार पडेल. सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी MMRDAनं बुधवारी निविदा प्रसिद्ध केली आहे. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून राजमार्ग चकचकीत केला. यात एकूण 158 टन राडारोडा, 35.4 टन कचरा आणि 24.5 टन अन्य टाकाऊ वस्तू गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.
दादरचा ब्रिटिशकालीन कबूतरखाना हटवणार प्रभादेवी आणि वरळीत जागेची चाचपणी। दादरमधील वारसा वास्तू असलेला ब्रिटिशकालीन कबूतरखाना दिसायला सुरेख असला तरी याच्या आश्रयाला असलेल्या शेकडो कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे स्थानिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागलाय। त्यामुळे हा कबूतरखाना इतरत्र हलवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। त्या पार्श्वभूमीवर कबूतरखाना हलवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। राज्यात 2018-19च्या तुलनेमध्ये 23-24 मध्ये विविध कारणांमुळे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 18,55,000 घटल्याची धक्कादायक आकडेवारी समर्थन या स्वयंसेवी संस्थेनं सादर केली आहे। यापैकी सगळ्यात जास्त संख्या अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं चालक वाहकांकरता गणवेश, नेमप्लेट आणि बेंट बिलला बंधनकारक केला आहे। मात्र याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं। यामुळे चालक आणि वाहक कोण हे कळणं प्रवाशांना सुद्धा कठीण होतं। पण आता तपासणी दरम्यान नियमांचं उल्लंघन केल्याचं जर आढळलं तर कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। केंद्र सरकार युवकांकरता एकच सिंगल जॉब ॲप्लिकेशन पोर्टल तयार करण्याचा विचार करत आहे। त्यामुळे विविध प्लॅटफॉर्म्सवर नोकरीकरता अर्ज करण्याच्या तरुणांच्या कटकटी वाचणार आहेत। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी नुकतंच याबाबत निर्देश दिले। मुंबईतील नालेसफाईला मंगळवारपासून सुरुवात होत आहे। या कामात पारदर्शकतेकरता महापालिका प्रथमच एआयची मदत घेणार आहे। नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामाचा फोटो आणि 30 सेकंदाचे व्हिडिओ चित्रित करणं कंत्राटदारांना बंधनकारक आहे। त्याचबरोबर लहान नाल्यांमधून गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्ही चित्रीकरण करणं गरजेचं आहे। या सगळ्या चित्रीकरणांचे एआयद्वारे विश्लेषण होईल। मुंबई महापालिकेकडून पुरवठा होणाऱ्या पाण्यात नायट्रेटचं प्रमाण योग्य मर्यादेत असल्याचं समोर आलंय। 1.5 कोटी मुंबईकरांना पुरवलं जाणारं पाणी बाटलीबंद पाण्यापेक्षाही स्वच्छ आणि शुद्ध असल्याचा दावा करण्यात आलाय। पनवेल शहरालगतच्या तसंच ग्रामीण भागात विहिरींची पाणी पातळी तळाला गेल्यामुळे पाणी टंचाईचं संकट उभं राहिलंय। पाण्याकरता महिलांना दूरवर पायपीट करावी लागते। मार्च महिन्यातच पाण्याची अशी स्थिती झाल्यानं एप्रिल-मे महिन्यामध्ये तर पाणी टंचाईच्या झळा जास्त प्रमाणात नागरिकांना बसणार आहेत। गावोगावी पाण्याकरता टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आलेली आहे। मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1चं बांधकाम सुरक्षित न राहिल्याच्या कारणास्तव हे टर्मिनल ऑक्टोबर 2025 मध्ये पाडण्याचे आदेश विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणानं दिलेत। तर सप्टेंबर 2028 पर्यंत या टर्मिनलची पुनर्बांधणी केली जाणार आहे। देशातील विमान प्रवाशांच्या संख्येत प्रत्येक महिन्याकाठी मोठ्या प्रमाणावर वाढ होते। गेल्या फेब्रुवारी महिन्यात देशात एकूण 1,40,00,000 लोकांनी विमान प्रवास केल्याची माहिती नागरी विमान महासंचालनालयानं दिली आहे। गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेमध्ये यंदाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रवासी संख्येत 11.4% वाढ नोंदवली गेली आहे। राज्यात 2024 मध्ये 2,30,515 क्षयरोग रुग्ण आढळले। या तुलनेमध्ये 23 मध्ये 26 लाख नागरिकांची क्षयरोग चाचणी करण्यात आली। यापैकी 2,23,000 लोकांना क्षयरोगाचं निदान झाल्याचं आढळलेलं आहे। तर जानेवारी आणि फेब्रुवारीत 39,705 नवे रुग्ण आढळले। एक महत्त्वाची बातमी येते। कुणाल कामरा विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, कुणाल कामरा याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। मुंबईतील MIDC पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। त्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करणारं एक विडंबनात्मक काव्य केलं आणि त्या काव्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका करण्यात आलेली आहे आणि त्याचा निषेध म्हणून शिवसैनिक, युवा सैनिक सगळे आक्रमक झाले। त्यांनी त्याच्या खार इथला शोचा जो स्टुडिओ होता त्याची तोडफोड केली। पोलिसांनी या तोडफोड करणाऱ्यांपैकी काहींना सुद्धा आज पोलीस स्थानकामध्ये बोलवलेलं आहे। मात्र कुणाल कामरा विरोधात तक्रार दाखल झालेली आहे। मुंबईतल्या MIDC पोलीस स्थानकात तक्रार दाखल झालेली आहे। आता पुढच्या वेगवान स्वरूपातल्या बातम्या। लातूरच्या जळकोट रोडवरील 3 ते 4 जणांच्या टोळक्याकडून 2 तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। कर्जमाफी जाहीर केली तर काय करावे यासाठी RBIनं मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत। कोणत्याही बँकेला जबरदस्तीनं कर्जमाफी देण्यासाठी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यालाही कर्जमाफी केली तेवढाच रकमेचा लाभ देण्याचं बंधन असेल। याबाबतचं परिपत्रक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जाहीर केलं। उन्हाची चाहूल लागताच लिंबाची आवक कमी होऊन भावही वाढतोय। किरकोळ भाजी मार्केटमध्ये लिंबाला 150 ते 200 रुपये प्रति किलोचा दर मिळतोय तर एक लिंबू 10 रुपयांचा भाव खात आहे।
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्णतेमुळे बाजारात गाजर आणि बीट काकडीच्या मागणीत वाढ झाली आहे। काही आठवड्यांपूर्वी ज्या काकडीच्या किलोचा भाव 10 रुपये होता ती आज 40 ते 50 रुपयांपर्यंत गेली आहे। त्यामुळे काकडी उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करतोय। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 305 क्विंटल आवक झाली, त्याला सर्वसाधारण 2600 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। गेल्या अनेक दिवसांपासूनची कांद्यावर निर्यात शुल्क हटवण्याची मागणी मान्य करत येत्या 1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे। तत्पूर्वी या निर्णयानंतर कांद्याला कमीत कमी 1100 रुपयांपर्यंत ते 1700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। गेल्या वर्षभरात 5 लाख टन कांद्याची निर्यात घटली आहे। कांदा निर्यातीत वर्षभरामध्ये 5 लाख टन घट झाली आहे। गेल्या वर्षभरात कांद्याच्या किमतीत सरासरी 39% घट झालेली आहे। अखेर हापूस आंब्याचं बाजारात आगमन झालेलं आहे। सिंधुदुर्गातील बाजारपेठेत हापूस, पायरी आणि इतर जातीचे आंबे आले आहेत। यंदा वेळेवरच हापूसचं आगमन झाल्यानं संपूर्ण मोसम संपेपर्यंत ग्राहकांना हापूसची गोडी चाखता येणार आहे। मात्र सध्या तरी या हापूसची किंमत सामान्यांच्या खिशाला परवडणारी नाही। छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात शेवगा, ढोबळी मिरची, फ्लॉवर, भुईमूग, शेंगाच्या दरात घट झाली आहे, तर हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघातील हरणे पाचपंढरी गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला। यामुळे दापोली मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे। पाणी योजनेवरून आमदार मोनिका राजळे यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना चांगलंच धारेवर धरलं। या योजनेचा सर्वसामान्य माणसांना कुठेही फायदा होताना दिसत नाही असा आरोप आमदार मोनिका राजळे यांनी केला। तालुक्यातील आढावा बैठकीवेळी गावकऱ्यांना आमदारांपुढे समस्यांचा पाढा वाचल्यानंतर मोनिका राजळे चांगल्याच आक्रमक झाल्या। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या एका गाण्यावरून वाद निर्माण झालाय। कुणाल कामरा विरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले। त्यांनी कामराच्या खार इथल्या शोच्या सेटची तोडफोड केली। या तोडफोड प्रकरणी शिवसेनेचे युवासेना सरचिटणीस राहुल कनाल आणि वांद्रे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांना खार पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। शिंदेंवर विडंबनात्मक गाणं करणाऱ्या कुणाल कामरा विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले। कल करेंगे कुणाल कामरा की धुलाई असं ट्विट शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केलं। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये गेल्या 3 महिन्यांपासून रस्सीखेच सुरू असतानाच राज्यामध्ये पद आणि निधी वाटपाच्या धोरणावर मात्र महायुतीमध्ये अखेर एकमत झालं। या धोरणानुसार जिल्हा विकास निधीचा 30% निधी पालकमंत्र्यांकरता राखीव ठेवण्यात आलेला आहे। अजित पवारांनी नांदेडसह लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। ज्यांच्या मतदारसंघात कमी सदस्य नोंदणी होईल त्यांचं वेगळ्या पद्धतीनं कौतुक होईल, त्यांना विश्रांती दिली जाईल असा इशारा अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिला। बिनकामाचे धंदे करणाऱ्या कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंची माफी मागावी अशी मागणी शीतल म्हात्रेंनी ट्विटद्वारे केली आहे। माफी मागितली नाही तर असंगाशी संग करणाऱ्या कामराला आणि त्याच्या आकाला शिवसैनिकांमुळे भांगडा करायला लागणार असंही शीतल म्हात्रेंनी म्हटलंय। कॉमेडियन कुणाल कामराच्या विरोधात युवा सैनिक आक्रमक झाले। कामराच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल करून ज्या विभागातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडून येतात त्या विभागात असलेल्या पोलीस ठाण्यात त्यांना हजर करा अशी मागणी युवा सैनिकांनी केली। छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।